गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईत गणपती बाप्पाच्या मूर्तींचे आगमन सोहळे सुरू झाले आहे। गेल्या 2 आठवड्यांपासून आगमन सोहळे सुरू असताना शनिवारी रात्री या सोहळ्याला गालबोट लागलंय। मुंबईतील भुलेश्वरच्या राजाचे आगमन सुरू असताना गणपतीची मूर्ती कोसळली। या मूर्तीची उंची 22 फूट होती आणि वजन जवळपास 3.5 टन होते। त्यामुळे या प्रचंड मूर्तीखाली दबून दोघांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत। यामुळे मुंबईत हळहळ व्यक्त केली जात असून अनेक मंडळांनी गणरायाचा आगमन सोहळा शांततेत करण्याचे ठरवले आहे। या घटनेमुळे मुंबईतील प्रसिद्ध गणेशोत्सवाला गालबोट लागलंय। शनिवारी रात्री झालेल्या या दुर्घटनेत भुलेश्वरचा महाराजा मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे यांच्यासह 2 जणांचा मृत्यू झाला। संकेत नेवशे हे शिवसेना शिंदे पक्षाचे उपविभाग प्रमुखही होते। धक्कादायक म्हणजे मंडपाच्या काही अंतरावर असतानाच हा दुर्दैवी प्रकार घडलाय। ही दुर्दैवी घटना कशी घडली याचे वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत। मूर्ती ट्रॉलीवर होती, लोक जल्लोषाने येत होते। मंडप केवळ 50 मीटर दूर होता। अचानक ट्रॉलीला झटका बसला। काही उपस्थितांच्या मते ट्रॉलीचे मागचे चाक रस्त्यावरील खड्ड्यात अडखळल्याने हा झटका बसला। या तथ्य असेल तर रस्त्यावरील खड्ड्यांसमोर साक्षात गणराया देखील हतबल झाला असेच म्हणावे लागेल। पोलिसांच्या म्हणण्यानुसार मूर्तीला धरून ठेवणाऱ्या लॉकचे केवळ नटबोल्ट तुटले नव्हते, तर क्रेन आणि सपोर्ट सिस्टीम मधील मुख्य वेल्डिंगही अचानक उखडली होती। इतका मोठा झटका नेमका कशामुळे बसला हे तपासात स्पष्ट होईलच, परंतु त्यामागे रस्त्यावरील खड्डा हे कारण असेल तर या खड्ड्यांपासून आता गणराया देखील कोणाला वाचू शकत नाही हे सिद्ध होऊ पाहत आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।